जय श्रीकृष्ण. दंडोत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व योग आगंतुक राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी प्रेमींनो, आज आपण बघणार आहोत कोपरातल्या वेदनेसाठी ताबडतोब आराम देणारे छोटे छोटे व्यायाम. हे छोटे छोटे बस, फक्त त्यासाठी काय करावं लागतं, थोडंसं कष्ट घ्यावं लागतं. तर बघा, सगळ्यात पहिले काय करायचंय, अंगठा आत घालायचा, मुठी बंद करायच्या, बरोबर, श्वासाच्या सोबत करायचं. हे जेव्हा आपण करतो ना, त्यावेळेस हाताचा अंगठा आत असावा, मुठी घट्ट बंद कराव्या आणि दोन्ही हातांच्या ह्या मुठी एकमेकाला अशा चिपकून ठेवायच्या आहे, अशा जवळ ठेवायच्या आहे आणि बलपूर्वक करायचं आहे. कोपर त्यावेळेस आपले ताट सरळ असावे. हात गोल गोल फिरवताना प्रयत्नपूर्वक आपले हात मनगटातून फिरवतोय आपण, असा प्रयत्न करायचा, बरोबर. त्यानंतर सगळ्या नसा, सगळ्या नाड्या, सगळे स्नायू मोकळे आपण केले, बरोबर. त्यानंतर थोडस साईडला करता आलं तर साईडला करा. खांद्यांना कळ लागते तर बाजूनी करा. असं थोडंसं दुखतं, वेदना होता, हे सगळं आपण समजून चालतो. वेदना होतील, थोडं दुखणार आहे, कारण स्नायूंमध्ये वेदना असतात, स्नायूंमध्ये पीडा असते, स्नायूंमध्ये सूज असते. विशेष कोपरामध्ये ज्यावेळेस खूप जास्त दुखतं किंवा ठणकतं, त्यावेळेस तिथं स्नायूंमध्ये सूज आलेली असते, त्यालाच टेनिस एल्बो म्हणत असतात. आणि काही लोकांच्या त्या ठिकाणी कोपरामध्ये कॅल्सिफिकेशन सुद्धा झालेलं असतं. तर अशा वेळेस हे अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे, बरोबर. 2 अभ्यास केले. आता बघा, तिसरा अभ्यास, हे व्यवस्थित बघून घ्या. हातांच्या बोटांचा शेवटचा जो सांधा आहे आपला, हा, बरोबर, हे जे सांधे असे एकमेकांना असे जुळवायचे, बरोबर. अंगठा मात्र मोकळा ठेवायचा, श्वास आत घ्यायचा, करोडो लोकांना समस्या आहे आणि घरातील माता भगिनींना तर खूप जास्त आहे. काबाड कष्ट करणारे कष्टकरी कामगार कर्मचारी यांना हवी खूप ह्या वेदना आहे, लक्षात ठेवा. फक्त हे करताना असं होईल तुमचं, तर त्यावेळेस हे असं होऊ नाही द्यायचं, असं त्याला उघडू नाही द्यायचं, हे असं चिपकवून ठेवायचं असं एकमेकांना. आणि त्यावेळेस आपल्या हातांचे कोपर ताट सरळ करण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर. 3 अभ्यास केले. आता चौथा अभ्यास. हातांचे बोट असे एकमेकांमध्ये गुंतवा, श्वास आत भरा, मी फक्त तुम्हाला प्रतिकात्मक एक एक अभ्यास थोडा थोडा करून दाखवतोय. तुम्ही प्रत्येक अभ्यास 25-25 वेळा, हो, 50-50 वेळा, 100-100 वेळा सुद्धा तुम्ही करू शकता. शतयोग साधना, बरोबर. हाच अभ्यास फक्त हात डोक्यावरती ठेवून करायचं, बघा. त्याने आपल्या खांद्यांना, कोपरांना, मनगटांना वेदनेतून मुक्ती मिळते, आहे की नाही. किती सुंदर अभ्यास आहे, फक्त त्यासाठी आपल्याला कराव्या लागते. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. केलं तर होईल, नाही केलं तर काहीच होणार नाही, आहे का नाही, बरोबर. तर हे जवळजवळ आपण 4 अभ्यास केले. आता पुढचे अभ्यास थोडे व्यवस्थित बघून घ्या. त्यासाठी आपल्या घरात कुठला एखादा मेज असतो, म्हणजे टेबल असतो, बरोबर, जो आपल्या
नाभीच्या साधारणतः उंचीपर्यंत असेल असा तुम्ही समजा, नाभीच्या आसपास. जसं उदाहरणार्थ आपला स्वयंपाकाचा जो ओटा असतो, जो किचन आपला, तो सुद्धा आपल्या नाभीच्या उंचीला असतो, है का नाही? तर त्याच्यावरती सुद्धा आपण आपले हात ठेवून हा अभ्यास करू शकतो. तर कसा करायचा आहे ते बघून घ्या. प्रथम हात असे उभं राहून करा किंवा बसून करा. उभं राहून जर जमलं नाही तर मी जसं बसलोय असं खाली जमिनीवरती बसूनही करू शकता हा अभ्यास. अपर थोरॅसिक किंवा सर्वाइकल स्पॉन्डिलायटिस किंवा जे पॅरास्पायनल मसल जे असतं आपले, हे कमजोर झालेले असते. जे स्नायू आहे आपले, ज्याला पॅरास्पायनल स्नायू म्हणत असतात, ते कमजोर होत असतं. आणि मग अशा वेळेस ती समस्या उद्भवत असते. मानेपासून तर हातांच्या बोटांपर्यंत वेदना असतात आणि स्नायूंमध्ये, विशेष कोपरामध्ये स्नायूंमध्ये सूज येते. तर अशा वेळेस हे अभ्यास करायचे. बरोबर. आता हात बाजूला घ्या. असे हात ताठ सरळ करण्याचा प्रयत्न करायचा. अशा वेळेस वरती बघायचं, खाली जमिनीकडे बघायचं नाही. बरोबर. मी आता हातामध्ये अंतर घेऊन करतोय, हेच नंतर आपल्याला हात जुळवून जवळ घेऊन करायचंय, लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर हातांचे बोट आपल्याकडं स्वतःकडे घेतले बघा. बरोबर. आता व्यवस्थित बघून घ्या. आता हात दूर ठेवून केले होते, आता हात जवळ ठेवून करायचे. मानही मोकळी होते, पाठही मोकळी होते. आता बघा, दोन्ही हातांचे मनगट किंवा पंजे एकदम जवळ आले बघा. जवळ घेतल्यानंतर वेदना वाढतील, त्रास थोडासा तुमचा होईल, पण मात्र तो त्रास त्रास घालवण्यासाठी त्रास आहे तो, हे लक्षात ठेवा. बरोबर. आता त्या होणाऱ्या ज्या वेदना आहे, जी पीडा आहे, ती सहन करा. बस 7 मिनिटामध्ये हे 7 अभ्यास तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही करा. आणि जास्त वेदना झाल्या तर जास्तीत जास्त बर्फाने शेकवण्याचा प्रयत्न करा. हो, योग, आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्सा ही अतिशय वैज्ञानिक आहे. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, नम्र विनंती आहे, हृदयपूर्वक प्रार्थना आहे का सगळ्यांनी हे दररोज करा, नीटनेटकं करा, समजून उमजून करा आणि सगळे स्वस्थ रहा, मस्त रहा, खुश रहा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.